मित्रांनो, नत्रस पुरत पालाश या मुख्य अन्नद्रव्यानंतर एक महत्त्वाचा दुय्यम अन्नद्रव्य म्हणजे कॅल्शियम, त्याचा अभ्यास आपण करूयात। तर मित्रांनो, बरेचसे शेतकरी दुकानामध्ये येतात आणि सांगतात की आमच्या हळदीचं जे पान आहे ते दुमटं पडलेलं आहे। तर हे दुसरं तिसरं काही नसून हे आपल्या हळदीमध्ये झालेली कॅल्शियमची कमतरता आहे। तर मित्रांनो, जसं आपल्या माणसाच्या शरीरामध्ये हाडाचे काम हे कॅल्शियम हाड मजबूत करण्याचे काम हे कॅल्शियम करत असते, तसेच आपल्या पिकामध्ये सुद्धा कॅल्शियम ते काम करत असते। आपल्या पिकामध्ये जर का कॅल्शियमची कमतरता असली तर आपले पानं दुमटे पडतात, सोबत जे पानाचे शिरा आहेत ते आपल्याला दिसून येतात। तेव्हा समजून जायचं की आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे। सोबत कॅल्शियम जर का आपण वापरलं तर आपलं पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते, त्यामुळे आपलं पीक कोणत्याच रोगाला बळी पडत नाही। सोबत मित्रांनो, कॅल्शियममुळे आपल्या जमिनीची जी आम्लता असते, जे ऍसिडिक कंडिशन राहते ती कमी होते आणि आपली जमीन सुपीकतेकडे जाते। मित्रांनो, आपल्या पण हळदीमध्ये जर कॅल्शियमची कमतरता असेल तर आपण प्रति एकरी 5 किलो कॅल्शियम नायट्रेट हे ड्रिपने सोडावे। फक्त घेताना चांगल्या कंपनीचे घ्यावे। तुम्ही घेऊ शकता, महाफीडचं घेऊ शकता किंवा IGL ॲग्रीकॉन चांगल्या कंपनीचं कोणतं पण घेऊ शकतात। पण जर का आपल्या हळदीची वाढ चांगली असेल तर नायट्रेट युक्त कॅल्शियम न घेतात आपण ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम घेऊ शकतात, ते जे की लिक्विड फॉर्म मधले येते। त्यामध्ये आपण वेल ॲग्रो कंपनीचं कॅल्बिट्स घेऊ शकतो, ॲग्रिसर्च कंपनीचं कॅल्मिनो घेऊ शकतो, किंवा इतर तुम्हाला जे काही माहिती असेल ऑक्साईड फॉर्म मधलं त्यामधलं कोणतं पण कॅल्शियम तुम्ही एकरी 1 लिटर वापरावे, जेणेकरून आपले हळदीचे पानं दुमटे पडणार नाही आणि पान आपलं टवटवीत दिसेल। मित्रांनो, तुमचे काही सजेशन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।